तर मित्रांनो, सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता रेल्वे ग्रुपचा आपण फॉर्म भरला असेल, रेल्वे ग्रुप डीचा, तर हिचं बघू शकता लॉग इन करून आपलं पेपर एक्झाम सेंटर कुठं आलं आहे, दिनांक किती आले आहे, ते बघू शकता आता मित्रांनो. जर आपल्याला मेसेज आला नसेल, तर आपण बघू शकता ईमेलच्या बॉक्समध्ये जाऊन स्पॅममध्ये क्लिक करून तिथं बघू शकता आपल्याला मेसेज आला असणार RRBचा. तिथं तुम्हाला मेसेज आला होता मित्रांनो. तिथल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असा डिस्क्रिप्शन दिसत आहे. बघू शकता. मग इथं आपला रजिस्टर नंबर टाकायचा आहे. इथं आपली जन्मतारीख टाकायची आहे आणि इथं कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे मित्रांनो. आपल्याला हे बघायचं असेल तर. चला तर मित्रांनो सुरू करूया. जर आपल्याला मेसेज आला नसेल, तर आपण आहे ना ईमेलच्या बॉक्समध्ये जाऊन स्पॅममध्ये चेक करू शकता. त्यामध्ये आपल्याला बघू शकता RRB ग्रुप डीचा मेसेज आला असेल, हे बघण्यासाठी सिटी आणि आपली डेट, एक्झाम डेट बघण्यासाठी त्यावर क्लिक करून आपण इथे येऊ शकतो या साईडवर. नाहीतर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिला आहे. त्यावर क्लिक करून पण आपण इथे येऊ शकतो. चला तर आपण नंबर टाकूया आणि लॉग इन करूया मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता आपल्याला असा इंटरफेस दिसणार आहे लॉग इन केल्यानंतर. इथे बघू शकता सिटी इन्फॉर्मेशन दिलं आहे क्लिकमध्ये. यामध्ये आपलं बघू शकता रजिस्टर नंबर, उमेदवाराचं नाव, इथं लिंग, त्यानंतर आपण बघू शकता कुठल्या कास्टमध्ये फॉर्म भरला आहे ते दिलं आहे. त्यानंतर तिथे बघू शकता एक्झाम, एक्झाम कुठं आहे माझी महाराष्ट्रात आहे, पुणेमध्ये आहे. सिटी बघू शकता कुठे आहे, पुणे. तारीख किती आहे, 3 डिसेंबर 2025ला दुसरी शिफ्ट आहे. यामध्ये एक्झाम आहे मित्रांनो. इथं बघू शकता दुसऱ्या शिफ्टचं टायमिंग किती आहे, या टायमिंगमध्ये माझा पेपर होणार आहे. जर आपल्याला हॉल तिकीट आलं नसेल, तर आपण ईमेलच्या बॉक्समध्ये क्लिक करू शकता मित्रांनो. आणि हॉल तिकीट बघू शकता हे एक्झामच्या 4 दिवस अगोदर आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. आत्ता फक्त आपण सिटी आणि डेट किती तारीख आला आहे ते बघणार आहोत मित्रांनो. एवढंच आत्ता दिसणार आहे मित्रांनो. जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो. धन्यवाद.